नाशिक रोड लगत असलेल्या पळसे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंपिंग रोड राजवाडा परिसरातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आलाय. कैलास चौधरी असं मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचं नाव आहे. काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कैलास चौधरी हे गेल्या 8 ते 9 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान राजवाडा परिसरातील नाल्यात स्थानिक महिलांना मृतदेह दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नाल्याजवळ ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. मृतदेहाजवळ आढळलेली चप्पल, शर्ट तसेच मृतदेहाची ओळख कैलास चौधरी यांच्या मुलांना आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पटवून दिली. यानंतर हा मृतदेह माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याची खात्री झाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी माजी सरपंच नाना चौधरी, शेतकरी संघटनेचे शरद गायखे, शिवसेनेचे सुनील गायधनी, ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केलं. सध्या या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, अपघात आहे की घातपात, याचा तपास नाशिक रोड पोलीस करतात. या घटनेमुळे पळसे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.